मुंबई इंडियन्सची टीम एका मोठ्या संकटामध्ये आपल्याला आता सध्या सापडलेली दिसते आणि त्याचं कारण आहे मुंबई इंडियन्सचे पहिल्याच 3 सामन्यांमध्ये झालेले पराभव आणि मुंबई इंडियन्सची टीम पहिल्याच सामन्यापासून खूप मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले. ती मग हार्दिक पांड्याचा विषय असो, टीममध्ये फूट झालीचा विषय असो, टीमचा फॅन फॉलोअर्स बेस कमी झालेला असो आणि त्यांच्या संपूर्ण फ्रँचायझीची घटती पॉप्युलरिटी असो, ह्या सगळ्याच गोष्टींच्यामुळे मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी खूप मोठी संकटामध्ये सापडले आणि ह्याच्यातून एक मोठा प्रश्न समोर उभा राहतोय की यातून आता मार्ग काढण्यासाठी हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी काढून घेतली जाईल का आणि पुन्हा एकदा रोहित शर्माला कॅप्टन बनवलं जाईल का. तर मित्रांनो नमस्कार, मी सुमित गुरव आणि पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ह्या वर्षी आपला वन डेचा वर्ल्ड कप होता आणि तो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यामध्ये आपल्या इंडियाच्या टीमचा परफॉर्मन्स कशा प्रकारे राहिला. आपली टीम जबरदस्त खेळत होती. फायनलच्या सामन्यापर्यंत आपल्या टीमने एकही सामना हरला नव्हता, परंतु फायनलमध्ये आपल्याला ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली आणि संपूर्ण देश आपण इमोशनल झालेला बघितला. रोहित शर्मा MS धोनीच्या नंतर इंडियाचा एक सक्सेसफुल कॅप्टन म्हणून समोर येऊ लागला आणि अशातच एक घटना घडली ज्या रोहित शर्माने 2013 सालापासून तर 2023 सालापर्यंत मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद सांभाळलं. या वर्षांमध्ये त्याने मुंबई इंडियन्सच्या टीमला सर्वात सक्सेसफुल टीम बनवलं. 5 IPLच्या ट्रॉफी जिंकून दिल्या आणि त्याचबरोबर एक चॅम्पियन लीगची ट्रॉफी जिंकून दिली आणि इतक्या साऱ्या ट्रॉफी जिंकून देऊन सुद्धा आणि वर्ल्ड कपच्या आपल्या देशाच्या टीमला फायनलला घेऊन गेला असताना त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये त्याचा जबरदस्त फॉर्म चालू होता. तो बॅटने रन करत होता, त्याची कॅप्टन्सी चांगली होत होती आणि अशातच मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने एक निर्णय घेतला आणि रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून काढून गुजरात टायटन्सचा कर्णधार असणाऱ्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड केला आणि त्याला मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद दिलं. यातूनच मोठा गदारोळ सुरू झाला. आधीच रोहित शर्माच्या मागे मोठा फॅन बेस होता आणि मुंबई इंडियन्सचा सर्वेसर्वा म्हणून त्याला ओळखलं जात होतं आणि मुंबई इंडियन्स म्हणजेच रोहित शर्मा असं समीकरण तयार झालं. यातून मोठ्या प्रमाणावर फॅन बेसचा रोज समोर आला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला सोशल मीडियावरून अनफॉलो करायला सुरुवात केली आणि ह्यातून संपूर्णपणे हे 1-2 महिने संपूर्ण वातावरण ढवळून निघालं होतं आणि यातूनच मोठ्या प्रमाणावर हार्दिक पांड्यावर टीका होत होती, मुंबईच्या फ्रँचायझीवर टीका होत होती आणि 22 मार्चला IPL सुरू झाली आणि या सगळ्या वातावरणाचा या IPL मध्ये आपल्याला फटका बसणार हे मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला जणू कळूनच चुकलं होतं आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात ही मॅच अहमदाबादच्या ग्राउंडवर चालू असताना दिसला आणि अहमदाबादच्या पहिल्याच सामन्यामध्ये हार्दिक पांड्याला जबरदस्त ट्रोल करण्यात आलं आणि यावेळी हार्दिक पांड्या ना घर ना का घाटका अशी हार्दिक पांड्याची परिस्थिती झालेली दिसली. कारण का मॅच होती गुजरातमध्ये. हार्दिक पांड्या गेल्या वर्षी गुजरातचा कॅप्टन होता आणि तो गुजरात सोडून मुंबई इंडियन्समध्ये आल्याच्यामुळे गुजरातचं पब्लिक हार्दिक पांड्यावर नाराज होतं आणि इकडे मुंबई इंडियन्सचा 10-12 वर्ष कर्णधारपद सांभाळलेला रोहित शर्माला हार्दिक पांड्याला घेऊन हटवलं गेलं. त्याच्यामुळे मुंबई इंडियन्सचं पब्लिक हार्दिक पांड्यावर नाराज होतं आणि दोन्ही पब्लिकने मिळून गुजरातच्या या अहमदाबादच्या ग्राउंडवर हार्दिक पांड्याला जबरदस्त ट्रोल केलं आणि या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा संघ अगदी जवळ येऊन जिंकतोय असं वाटत असताना जिंकलेला सामना मुंबई इंडियन्सची टीम हरली. आता दुसरी मॅच होती मुंबई इंडियन्सची हैदराबादला. मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद अशी मॅच झाली आणि या सामन्यामध्ये IPLचे आतापर्यंतचे खूप सारे रेकॉर्ड मोडले गेले आणि यामध्ये हैदराबादच्या संघाने IPL मधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. IPL मध्ये 263 धावा ही सर्वोच्च धावसंख्या RCBच्या नावावर होती, परंतु या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघाने 277 धावा करत IPL मधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याचा पाठलाग करत असताना 246 धावा बनवल्या खऱ्या, पण त्यांना या सामन्यामध्ये देखील पराभव पत्करावा लागला. आतापर्यंतचा मुंबई इंडियन्सच्या बॉलिंग अटॅकला सर्वाधिक मार पडलेला ही मॅच म्हणून समोर आली. त्याच्यानंतर तिसरी मॅच होती राजस्थान रॉयल्स बरोबर, परंतु ही मॅच होती मुंबईच्या
होम ग्राउंडवर वानखेडे स्टेडियमवर. आणि ह्या दोन्ही मॅचमध्ये हार्दिक पांड्याला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जात होतं. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला ट्रोल केलं जातं. त्याच्यामुळे सगळे लोक म्हणत होते की हा ट्रेलर आहे, तुम्ही वानखेडे स्टेडियमवर या, तुम्हाला पिक्चर दाखवतो. आणि तसंच काहीसं चित्र बघायला मिळालं आणि वानखेडे स्टेडियमवर देखील हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. आणि ह्यात भरीच भर म्हणजे मॅच होती राजस्थान रॉयल्स विरुद्ध, आणि राजस्थान रॉयल्सने वानखेडेच्या स्टेडियमवरती मुंबईचा दारुण पराभव केला. आणि यामुळे प्रचंड प्रमाणात जे काही निराशेचे वातावरण होतं ते संपूर्ण मैदानावर पाहायला मिळालं. आणि यातूनच पुन्हा एकदा 2013ची आठवण व्हायला लागली, ज्यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता रिकी पॉन्टिंग, आणि 6 मॅचमध्ये 3 मॅच जिंकल्या होत्या आणि 3 मॅच हरल्या होत्या. आणि ह्यातून मार्ग काढण्यासाठी रिकी पॉन्टिंगला कर्णधार पदावरून हटवलं गेलं आणि एक यंग कप्तान म्हणून रोहित शर्माकडे कर्णधारपद दिलं गेलं. आणि तिथपासून आतापर्यंत रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला एक सक्सेसफुल फ्रँचायझी बनवलं. आणि आता रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला केलं गेलं आणि त्याचा रोष तुम्ही सगळ्यांनीच बघितला. परंतु हार्दिक पांड्याच्या कर्णधार पदाखाली मुंबई इंडियन्सचे पहिलेच 3 सामने अतिशय खराब गेले. आणि त्याच्यामुळेच मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला लागली की पुन्हा एकदा रोहित शर्माला कर्णधारपद दिलं जाईल का, हार्दिक पांड्याला कर्णधार पदावरून हटवलं जाईल का. तर मित्रांनो, ह्याचा जर विचार करायचा झाला तर ज्या प्रकारे मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ट्रेड करत 15 कोटीला घेतलं होतं, त्याच्यानंतर खूप जास्त चर्चा पण झाली होती की 15 कोटीला न घेता 115 कोटी हार्दिक पांड्याला दिले गेलेत. आणि एवढी सारी रक्कम मोजून फ्युचर प्लॅनिंग म्हणून जेव्हा हार्दिक पांड्याला आणल्यामुळे हार्दिक पांड्याला कर्णधार पदावरून काढलं जाईल असं वाटत नाही. त्याचबरोबर हे कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माला ऑफर केलं गेलं तर ती ऑफर रोहित शर्मा स्वीकारेल असं वाटत नाही. कारण का मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून रोहित शर्माला ज्या प्रकारे हटवलं गेलं ते त्याला आवडलंय असं वाटत नाही. मागील काही सामन्यांमधून त्याच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसतंय. आणि त्याच्यामुळे जर त्याला पुन्हा कर्णधारपद ऑफर केली गेली तर तो स्वीकारेल असं वाटत नाही. पुन्हा सूर्यकुमार सध्या इंजरीच्यामुळे टीमच्या बाहेर आहे आणि बुमरा खेळतोय, पण तो कर्णधारपद स्वीकारेल यामध्ये शाश्वती नाही. त्याच्यामुळे आणि एवढा सगळा खटाटोप करून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स आणल्यामुळे आणि त्याच्याबद्दल काही डील केलेले आहेत, त्याच्यामुळे मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी हार्दिक पांड्याला कर्णधार पदावरून इतक्या सहजासहजी हटवेल असं वाटत नाही. आणि त्यामुळे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सकडून अजून काही सामने दिले जातील एवढं मात्र नक्की आहे. याबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.